आणि आता सापाचं प्रमाण पण वाढलंय ह्या भागामध्ये. होय, किती साप होते काल आपल्या घरातनं 2 निघलं. तुमच्या? हां, पाण्यात नाल्याला. हे काय आहे, इथे पुढं पाणी होतं इथे. एक अजून इथं पाणी आहे, इथंच पाणी आहे. 2 साप होते. 2 साप. दामिनी असतील. दामिनी साप काय दामिनी खुर्ची वाजवून त्याला बाहेर घालवलं. कसं केलं? खुर्ची वाजवली हा. ते वसरीला यायला लागलं हा. खालच्या कट्ट्यावरून. हा. मग मालकांना आवाज दिला, मालक बाहेर गेलेले होते. हा. मग घर लावली आणि अशी टक ठक 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 खुर्ची वाजवली आणि मग तो झाडातनं बाहेर गेला. बरं एक तब्येत आता हो. चाल. तर असे साप आतापर्यंत 3 जण तर त्याची सापानं दंश केलेला आहे. किती लांब आहे गाव अजून? तर अशी परिस्थिती आहे बाबांनो, की ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राला या सगळ्या परिस्थितीचं आकलन व्हावं ह्यासाठी प्रत्येक वाडी वस्तीपैकी ज्या वाडी वस्तीवर जाणं शक्य आहे. गावात किती साप निघाले आज 2-4 दिवसात? लई म्हणजे तरी सांग किती निघाले? तरी प्रत्येक घरात साप आले. 10-15 साप निघले. गावात मिळून हां, गावात मारले किती आणि सोडून किती दिले? मारले की 5-6 मारले ती. 10 एक सोडली. 10 होती का नाग होते? 10 मी नाग अजगर. अजगर? हां, पुन्हा उसातले गोनस. विषारी साप नाही का. बर. पुन्हा इथं माणसाला काढायला नाही ना, खांद्यावर काढले माणसाने. काय केलं? खांद्यावर जे अपंग पॅरलेस झटका हे आलेले हा. त्यांना हे लोक तुम्ही काय केले? खांद्यावर काढले धरून. खांद्यावर काढले. हां. तर या गावामध्ये आपण पोहोचलो आणि त्या गावात पोहोचल्यानंतरचं सगळं चित्र मी तुम्हाला दाखवतोय. हे चित्र महाराष्ट्राने समजून घ्यावं अशीच अपेक्षा आहे. आणि त्यानिमित्ताने ह्या गावातलं जे दृश्य तुम्हाला दिसेल हे प्रातिनिधिक आहे. 126 गावामध्ये जवळपास अशीच परिस्थिती आहे. त्या परिस्थितीचं आकलन करूनच पुढचं सगळं आपल्याला त्याची रूपरेखा आखावी लागणार आहे. हां, इथपर्यंत? हे गावाचं नाव कोणतं आहे? हिलवे. आणि ही लवे नाही ती वस्ती गेली वस्ती. मुख्य गाव ही आहे. हां, आपण आलो का गावात आपण? हां, आता आपण गावात आहे. ही महादेव किराणा स्टोअर्स मध्ये गेलतं का पाणी? नाही गेलं, इथं बरं आलं. बरं, अजून कुठं कुठं गेलतं पाणी? इथं बरं आलं पुन्हा गावात. अजून पुढे गाव आहे. ग्रामपंचायत पाणी. पूर्ण हां, ग्रामपंचायत पाण्यात होती? हां, अंगणवाडी. कुठली तरी? ही खालची इथली जी साईडची घर आहे ती का हां. ती पण पाण्यात आहे. साईडची म्हणजे कोणती घरं पाण्यात आहेत? म्हणजे आता जी नदीच्या काठची घर आहे हा. ती पाण्यात आहे. तिथं मोरांची डॉक्युमेंट ही राहिलेलं आहे सगळं जी गोष्टी आहेत मुलाचे डॉक्युमेंट्स वगैरे राहिलेले आहेत. हा अच्छा, हे माढ्यातल्या दुसऱ्या गावामधला पार्ट 2 आपण बघतो आहोत. ग्रामपंचायती पूर्णपणे ग्रामपंचायत पूर्ण पाण्याखाली आहे. बाकीची सगळी कुठं आहे ग्रामपंचायत आणि बाकीचा भाग? थांबा, कुठून जायला येत नाही? ग्रामपंचायत कुठून दिसल? हा, चला चला, जायचंय कुठून सांगा तेवढं. चला हे बाजू चला. इथपर्यंत आलं तर पाणी का खाली आहे पाणी? कुठं? नाही, घरात पाणी आहे का? कोणत्या घरात पाणी आहे? बरं, आता ग्रामपंचायत कुठं आहे आधी मला सांगा. बरं, अजून कोणत्या खालच्या? पाणी कुठपर्यंत होतं बाबा, मी सांगतो. मी आलतो गावात. हां. बाबा ही खांबा आहे का इथं पाणी होतं. तुम्ही आलत्या गावात म्हणजे गावात राहत नाहीत का? म्हणजे गावात नाही, वस्तीवर राहतो तिकडे. पण पूर्वाच्या वेळेस 2 एक म्हातारा एक म्हातारी गावात होती. तुमच्या घरात पाणी होतं का? हा, एका गावातली परिस्थिती आपण बघतो आहोत की ज्या गावामध्ये पाणी होतं शिरलेलं आणि अजून किती घरं पाण्यात आहे ते? महाराज, किती घरं पाण्यात आहे ते? पण आता पाणी किती गावात? गावाची परिस्थिती काय आहे हं. की 80% गाव ही आपलं वाड्या वस्तीवर गेलेलं आहे. का तर बागायत क्षेत्र असल्यामुळं राहिली वस्ती राहिल्यालाच वस्तीवर आहे ती. त्याच्यामुळे नदीच्या कडेने काय वस्ती आहेत का, ही साईडला शिराळ साईडला वाघवान साईड, ज्याला जमिनी जागा नाही ती अशीच लोक राहिली. पूर्ण 100 फूट काळी माती आहे. त्यामुळं धर नाही बांधकाम करण्यासाठी. त्यामुळं ज्याला जमीन आहे
तो व्यक्ती पूर्ण आपापल्या शेतामध्ये जाऊन राहिलेला आहे. आणि ज्याला जमीन जागा नाही, जे मोलमजुरी करून राहतात तेच फक्त एक 30% लोक इथं गावामध्ये राहतात. मेन गाव इथनं चालू होते तर मुख्य गाव सुरू झालं. हे, तिथून चालू झालं मुख्य गाव. बर भूकंपग्रस्त पुनर्वसनाची मागणी आपल्याला करायची आहे गावाची. पहिलं पुनर्वसनाचं ते सर्वे झालेलं आहे, त्याचे जागा प्लॉट घेतलेले आहेत. तर काही तांत्रिक अडचणीमुळे राहिले आहेत ते. आणि ग्रामपंचायत कुठं आहे आता? ग्रामपंचायत इथून खाली आहे. किती खाली आहे आता? ठीक आहे, आधी ग्रामपंचायत बघू आपण. सगळं पाण्यात होतं. ग्रामपंचायत पाण्यात, हनुमानाचं मंदिर, स्मशानभूमी पाण्यात. आमदार नाही, खासदार नाही, गावाला कुणीच भेट दिली नाही इथं. आणि फक्त मतं गेले तिथे आमच्या गावाला म्हणते. त्यांची पुळी बाजून घेतली, गावकऱ्याच कोण करणार आहे का कमी जास्त झाल्यावर? इथं माणसं एवढी मोठी अडकली होती. प्रशासनाने थोडी मदत केली, पण राजकीय पुढारी एक बी भेट द्यायला आला नाही गावात. आणि आमच्या फक्त मतदानाला येते आमची मत मागाय. ते आली समोर सीना नदी. आणि पाणी कुठपर्यंत होतं? थोडं चढाचा भाग असल्यामुळे इकडे आलेलं नाही. हे इथपर्यंत आलं पुढे. पण आता ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड वगैरे आहे का? भिजलं ते? सगळं भिजलं, बाग संपलं सगळं. ग्रामपंचायत पूर्ण पाण्यातच होतं ना. हा. शाळा, अंगणवाड्या सगळ्या शाळा पण पाण्यात. शाळा पाण्यातच आहे. बघा येतं समोर. बघूया की आपण समोर बघूया. आता शाळा पाण्यात, अंगण, हे बघा, हे इथपर्यंत पाणी आलं होतं. आणि समोर साधारणतः एक 300 मीटरवर, हे बघा, हे बघा, इकडे बघा, ही इथपर्यंत आलेली पाण्याची रेषा. आणि तिथून पुढे 300 मीटर असेल की लय भरपूर आहे. हा 300-400 फूट आहे. तेवढ्या अंतरावर 400 मीटर म्हणजे जवळपास 1000-1500 फूट पाणी वाढलं. आणि ते पाणी वाढून इथं आल्यानंतर आता ह्या गावातली परिस्थिती जिथं तुम्हाला दिसतच आहे गाळ कसा आहे. हे मारुतीचं मंदिर आहे. आता हा भाग आरून गेला आहे. पोकळ निर्माण झाली आहे तिथे. अख्ख्या गावात 30-40 प्याव आहे. हा, अख्ख्या गावात आपल्या अन्नधान्याची कोटर आहे ती पहिली. अन्नधान्य जुनी ती पेव बाहेर आली आता. ही बेव आरली अशी आरली. ही धोका म्हणजे माणूस मरून जाईल एखाद्या वेळेस. पाणी जर आता ह्याच्यात असतं, चलत एखादा आला तर जागेला बुडत होता माणूस. आता ही सीनाच आहे, स्मशानभूमी पण पाण्यात आहे. तिथनं पलीकडे शेण आहे. इकडून या थोडं लांब. इकडे मशानभूमी आहे, मागं मंदिर आहे, तिकडे मंदिर आहे. आता मंदिर पाण्यातच दिसतंय अजून. मंदिर काल पूर्णपणे पाण्यात होतं. हा, फक्त थोडं एक 3-4 फूट वरतून उघड होतं. पूर्ण स्मशानभूमी पूर्ण पाण्यामध्ये. कळस दिसत होता का? कळस फक्त दिसत होता वरचा. जर कळस दिसत होता तर किती फूट पाणी चढलं होतं इथं? इथं कमीत कमी आता आहे त्याच्यापेक्षा एक 12-13 फूट पाणी होतं अजून वरती. आणि साधारणतः 20 फूट. हा? आता सध्या इथं आहे का, आम्ही आलतो ते ह्याच्यात बसून बोटीत. इथनं एक 17-18 फूट म्हणजे कळसच राहिला होता. वर पाणी होतं ह्याच्यावर सगळं. हा. मशानभूमीच्या आसपास पाणी होती. मशानभूमी तर 7 दिवस झालं पाण्यात आहे. 7 दिवस झालं मशानभूमी पाण्यात. स्मशानभूमी 7 दिवस झालं पाण्यात आहे. आणि हे सगळा परिसर इथून जर खाली आपण गेलो ना, इथून ह्या खाल्ल्या स्पॉटवरून 700 माणसं रेस्क्यू केली. ह्या पाण्याचा पूर्ण पट्टा 700 माणसं रेस्क्यू रेस्क्यू केले झाले. सकाळ पहिली टीम आहे आमची की जी कॅमेरा सहित एखाद्या गावातलं पूर परिस्थिती निवळत असताना काय नेमकं चित्र तयार झालं. जसं आता ही पेव ते खचलं. स्मशानभूमी पुन्हा एकदा दाखवा प्रेक्षकांना. तुम्ही लाईव्ह दृश्य बघत आहात. 707 दिवस पूर्णपणे पाण्यात होती ही स्मशानभूमी. आणि हे जे मंदिर आहे तेही पाण्यात आहे. हे ग्रामपंचायत आहे. बघू जरा आतमध्ये जाऊ. कोणाच्या घरात पाणी आहे? गरज आहे ती समजे ना त्याच्याकडे. पलीकडे नाही, आता गावात. गावात आता पाणी कमी झालं ना. हा, हा? आता पाणी वसरलं की आता. हो सर. हा, वसरल्यामुळे घरातलं पाणी निघून गेलं. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत सह्याद्री जे रेस्क्यू टीम आहे आपली रायगडची, त्यांनी 700 माणसं रिस्क केली सकाळ आणि बिगर जेवण करता. हे बघा, हे ग्रामपंचायतीचं कार्य आहे. हा, ते उघडता येईल का? कोणाकडे आहे चावी? हा, जरा उघडता येईल का? चावी कोणाकडे आहे? आता ही बाहेर येतं चावी बघा. त्यांना येता येणार नाही. हा, बघा जरा बोलून काय दृश्य दिसते ते तर एकदा बघू आपण. हा, तोपर्यंत मंदिर पण बघून घेऊ आपण. आमची पहिली टीम आहे की जी गावात पोहोचले की जिथे पाणी थोडंसं ओसरलंय. त्या ग्रामपंचायतीत काय झालंय आता? ती कुठं उघडी आहे? बंदच आहे की ती. चावी बघा, हनुमानाचं मंदिर. हनुमान मंदिरात पाणी पूर्ण पाण्यात होतं. पूर्ण पत्र पाण्यात होते. पूर्ण
या आहे महादेवाच्या मंदिरात. निकेतन, आपण ही दृश्य लाईव्ह त्यांना दाखवतोय. महादेवाच्या मंदिरात आपण आलोत, तर मारुतीच्या मंदिरामध्ये आपण आलोत आणि मारुतीच्या मंदिरातली लोक सांगतायत की जरा जपून जा, कारण मध्ये साप वगैरे असण्याची शक्यता आहे. प्रत्येक घरामध्ये बघा, या या तर मंदिरात मी प्रवेश करतोय आणि त्या प्रवेशानंतर तुम्हाला दिसेल की हे बघा, या आपल्या या कॅमेऱ्यातच दिसेल की हे महादेवाचं मंदिर, त्याची काय मारुतीचं मंदिर जे आहे त्या मारुतीच्या मंदिराची अवस्था काय आहे. हा, पहिली टीम आहे आमची जी पोचली आहे इथे माढ्यातल्या अनेक गावामधल्या. आपण मंदिरात आहोत, मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आहोत. लाईव्ह दृश्य बघता आहोत तुम्ही टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण एक मंदिर उदाहरणादाखल आपण त्यांना दाखवू आणि त्या उदाहरणातून दिसेल की किती पाणी आहे. बघा, आता 24 तास झालं पाऊस कमी होऊन त्यानंतर मंदिरातली दृश्य तुम्ही बघत आहात. अनेक लोक सांगतायत की प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन साप निघाले. एक काकू मला भेटल्या की त्यांच्या मुलाला विंचू चावलेला आहे आणि तो मुलगा ICU मध्ये आज उपचार घेतोय डॉक्टर साखरेंच्या तिथे. आणि आता आणि हे बघा, ही सीना नदी. ही लाईव्ह दृश्य तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवरती बघत आहात. इथून 3 किलोमीटर अंतरावरती सीना आहे आणि तरी मी जिथे उभा आहे ती ही सीना आहे. ही स्मशानभूमी पूर्ण पाण्यात असलेली. हे काय आहे, सोलारचं मशानभूमीला जे टाक्या होत्या का पाण्याच्या, धोबी घाट पाण्यात आहे. हा, काय अडकलंय, काय अडकलंय, हवा तिथं पाणी गेलं बघा. खांबापाशी पाणी होतं. खांब कुठे, खांब होतं तो त्या खांबाला पाणी होतं बघा समोरच्या. मारुतीच्या मंदिरातल्या आपण माढ्यातल्या प्रत्यक्ष अनेक वस्त्यापैकी एक असलेली ही वस्ती आहे. अशा आजूबाजूला किती वस्त्या आहेत आपल्याकडे? 400-500 वस्ती. 400-500 वस्तीपैकी एक महत्वाची वस्ती आहे. त्या वस्तीतलं तुम्हाला हे दृश्य पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती लाईव्ह तुम्ही बघत आहात. आणि ग्रामस्थांनी मला सांगितलं की किती पाणी होतं. तर हा जो गाळ साचला ह्या खांबावरती, जो गाळ आणि त्या खांबावरती दिसतोय तो DP पण बघा पाण्यात पूर्ण बुडालेला. अर्थात 2 दिवस लाईट बंद असणं साहजिक आहे ना, कारण आता इतक्या सगळ्या चला पलीकडे ग्रामस्थ, चला